Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 10th English subject Footprint Without Feet. Seventh story The Necklace by Guy de Maupassant. Let's start. Matilda is invited to a grand party. She has beautiful dress but no jewelry. She borrows a necklace from a friend and loses it. What happens then? या कथेतली जी प्रमुख भूमिका जी आहे ती मॅटिल्डा यांची आहे. जे एका पार्टीला जातात आणि तिच्याकडे सुंदर असा ड्रेस असतो, परंतु ज्वेलरी नसते पार्टीला जाण्यासाठी आणि म्हणून ती गळ्यामध्ये घालण्याचा जो नेकलेस आहे तो तिच्या एका मैत्रिणीकडून घेते आणि नंतर ते हरवते. पुढे काय होतं याविषयीची ही स्टोरी आहे. So let's start. She was one of those pretty young ladies born as if through an error of destiny. Into a family of clerks, she had no dowry, no hopes, no means of becoming known, loved, and married by a man either rich or distinguished. And she allowed herself to marry a petty clerk in an office of board of education. She was simple, but she was unhappy. आणि म्हणून आपली जी हिरोईन आहे या कथेतली जी प्रमुख नायिका आहे ती सुंदर असते, परंतु तिच्या घरची परिस्थिती अतिशय नाजूक असते. क्लर्कच्याच फॅमिलीमध्ये ती असते, म्हणून तिला कोणत्याही जास्त फार अपेक्षा नसतात की मी खूप काही प्रसिद्ध होईल, माझ्यावर कोणीतरी प्रेम करेल आणि मी एखाद्या श्रीमंत माणसाशी किंवा अतिशय वेगळ्या माणसाशी मी विवाह करू शकेल, अशा कोणत्याही तिच्या अपेक्षा नव्हतात. कारण ती खूप सारी जी काही डावरी आहे ती पण देऊ शकणार नव्हते आणि म्हणून तिचा जो विवाह आहे तो क्लर्कशीच होतो, जो बोर्ड ऑफ एज्युकेशनमध्ये काम करत असतात आणि म्हणून ती सिम्पल असते आणि परंतु जीवनामध्ये ती अतिशय दुःखी असते. सो शी सफर्ड इन्सिस्टन्सली कंटिन्युइंग. सो शी सफर्ड कंटिन्युअस तिला दुःख होते. फिलिंग हरसेल्फ बॉर्न for all delicacies and luxuries. She suffered from poverty of her apartment, the shabby walls and the worn chair. All these things tortured and angered her. आणि म्हणून तिला तिची जी परिस्थिती आहे विवाहानंतर तिला अपेक्षा असतात की माझा जो विवाह आहे की चांगल्या घरामध्ये व्हायला पाहिजे होता, जिथं मी श्रीमंत फॅमिलीमध्ये व्हायला पाहिजे होते, परंतु तिची जी परिस्थिती होती पूर्वी आणि विवाहानंतर सुद्धा अतिशय गरिबीची हालाकीची परिस्थिती आहे आणि म्हणून घरामधल्या शाबी म्हणजे कशा आहेत, एकदम खराब, ज्याला आपण म्हणूया पुअर कंडिशन आहे त्यांची, अशा पद्धतीच्या वॉल्स आहेत, खुर्च्या अशा तुटलेल्या खुर्च्या आहेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या मनामध्ये राग यायचा आणि तिला त्याचं दुःख व्हायचं. वेन शी सीटेड हरसेल्फ फॉर अ डिनर अपोजिट हर हजबंड हू अनकवर द टरीन विथ अ डिलायटेड एअर सेंग ओ द गुड पॉट पाय. आणि मग ज्यावेळेस डिनरला बसलेले असतात समोरासमोर नवरा बायको, त्यावेळेस टरीन मीन्स वॉट, इट्स अ डीप बाउल विथ अ कवर यूज फॉर सर्विंग फूड, ज्याच्यामध्ये फूड ठेवलं जातं. तो उघडतो हजबंड आणि म्हणतो, अरे वा, याच्यामध्ये तर पोटपाय आहे, इट्स अ मीट. आणि आय नो नथिंग बेटर दॅन दॅट. शी वुड थिंक ऑफ एलिगंट डिनर ऑफ शायनिंग सिल्वर. शी थॉट ऑफ द exquisite food served in marvelous dishes. She had neither frocks nor jewels, nothing, and she loved only those things. आणि तिला असं वाटत असतं की तो तरीन उघडतोय त्याच्यापेक्षा मला काहीतरी सिल्वरच्या डिशेस मला पाहिजे होत्या, जेणेकरून मी त्याच्यातून फूड माझ्या पतीला वाढू शकेल. माझ्याकडे फ्रॉक्स नाहीत, ज्वेल्स नाही आहेत आणि ज्या गोष्टी मला आवडतात त्या इथं तर काहीच नाही आहे. शी हॅड अ रिच फ्रेंड, a schoolmate at the convent, who she did not like to visit. She suffered so much when she returned. She wept for whole day from despair and disappointment. आणि मग तिची एक मैत्रीण असते शाळेमधली, जी कॉन्व्हेंटमध्ये असते. तिच्या घरी तिला जायला पण आवडत नाही, कारण ती खूप श्रीमंत असते आणि म्हणून तिला त्याच्यामुळे ती घरी येऊन खूप रडते की माझं नशीब हे असं कसं आहे, माझ्या पदरी ही गरिबीच का आलेली आहे, म्हणून निराशेने ती रडत बसते. वन इव्हनिंग हर हजबंड रिटर्न्ड इलेटेड, बिअरिंग इन हिज हँड अ लार्ज envelope. Here, he said, here is something for you. Elated means very happy and excited.
आनंदी पती येतात आणि म्हणतात, बघ तुझ्यासाठी काय आहे. She quickly drew out a printed card on which were inscribed these words. आणि मग ती सॉरी ती कार्ड आणते, काढते आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं, द मिनिस्ट्री ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन अँड मॅडमे जॉर्ज रॅम्पोन्यू ask the honor of M is for it's a monastery which is address for men in a French. जसं एम याच्यामध्ये MME आहे म्हणजे मॅडम आहे, आणि एम हे पुरुषाला ॲड्रेस करण्यासाठी फ्रेंच केलं जातं. सो मेनिस्युअर अँड मॅडमे लुइझेल कंपनी, मंडे इव्हनिंग, January 18 at the minister's residence. As though being delighted as her husband had hoped, she threw the invitation spitefully upon the table, murmuring, "What do you suppose I want to with that?" आणि मग आनंद होण्यापेक्षा दुःख होतं आणि म्हणतं, काय करायचं मला याच्याशी. हे पहा, ह्याची जोड आहे, ह्या आहेत मॅटिल्डा आणि त्याचे हजबंड आहेत. बट माय डिझायर, आय थॉट इट वुड बी मेक यू हॅपी, यू नेवर गो आउट, and this is an occasion and fine one, everybody wishes one, and it is very select, not many are given to employees, you will see the whole official world there. आणि मग पती सांगतायत की हे प्रत्येकाला नाही, फक्त मलाच सिलेक्टिव्ह लोकांनाच दिलेला आहे, आणि तू बाहेर पण जात नाहीस, तिथे सगळे ऑफिशियलचे लोक जगामधले असतील, चल तू आमच्या ऑफिसमधले सगळे चांगला परिवार त्याच्यामध्ये येणार आहे. सो शी लुक्ड ॲट हिम विथ ॲन इरिटेटेड आय अँड डिक्लेअर्ड इम्पॅशंटली, व्हॉट डू यू आर सपोज टू हॅव टू विअर टू सच अ थिंग ॲज दॅट. आणि मग मी या पार्टीमध्ये काय घालेल असे ती तिच्या पतीला विचारते. ही हॅड नॉट थॉट ऑफ दॅट, ही स्टॅमर्ड, वाय द ड्रेसेस यू विअर वेन वी गो टू द थिएटर. आणि मग पतीला समजत नाही, तो थोडा अडकळत म्हणतो, का आपण जो थिएटरला जाताना म्हणजे नाटकं त्यावेळेस पाहायला जायचे, त्यावेळेस जाताना जो ड्रेस घातला होता तो घाल. इट सेम्स व्हेरी प्रिटी टू मी. ही वॉज सायलेंट, स्टुपिफाईड अँड डिसमे ॲट द साईट ऑफ हिज वाईफ वीपिंग. ही स्टॅमर्ड, व्हॉट इज द मॅटर, व्हॉट इज द मॅटर. आणि मग तो जो थिएटरला जाताना ड्रेस घातला होता तो घाल, त्याच्यामध्ये तू सुंदर दिसतेस. आणि तो मात्र शांत राहतो. आता इथे एक सरप्राईज आहे. स्टुपिफाईड मीन्स सरप्राईज, कन्फ्यूज झालेला आहे, काय झालेलं आहे त्याला समजेना. आणि मग तो विचारतोय, काय आहे, काय झालं, काय झालं. सो बाय व्हायलंट एफर्ट शी हॅड कंट्रोल्ड हर vexation and responded in a calm voice, wiping her moist cheek, "Nothing, only I have no dress, and consequently I cannot go to this affair. Give your card to some colleague, whose wife is better fitted out than I." आणि मग म्हणते की मला ड्रेस नाही आहे, आणि तुझ्या दुसऱ्या सहकार्याला जे त्याची जी वाईफ आहे ती तिथे जास्त सुटेबल होईल, फिट होईल त्या पार्टीसाठी. ही वॉज ग्रीव्ड but answered, "Let me see, Matilda, how much would a suitable costume cost? Something that would serve for other occasion, something very simple." आणि मग त्याला पण दुःख होतं, आणि मग तो सांगतो की मॅटिल्डा, की तुझ्या कॉस्ट्युमची किती किंमत आहे, तुझ्या सजावटीची किंवा तुझ्या ड्रेसची, ज्या आपण ऑकेजनला घालू शकणार आहोत. She reflected for some second, thinking of a sum that she could ask for without bringing with an immediate refusal and frightened exclamation from the economical clerk. Finally, she said in a hesitating voice, "I cannot tell exactly, but it seems to me that 400 francs out टू कवर इट." आणि मग पतीला विचारते की कितीपर्यंत खर्च, पती विचारतोय कितीपर्यंत तुझ्या कॉस्ट्युमचा खर्च असेल. आणि मग पती सांगतायत की जवळपास 400 फ्रान्सेस जे आहे, फ्रान्स चलन आहे तेवढं असेल, ते सांगते. सो ही टर्न अ लिटल पेल, फॉर ही हॅड सेव्ह जस्ट दिस सम टू बाय अ गन दॅट ही माइट टू बी एबल टू जॉईन सम हंटिंग पार्टीज इन द नेक्स्ट समर विथ सम फ्रेंड हू वेंट टू shoot larks on Sunday. Nevertheless, he answered, "Very well, I'll give you 400 francs, but try to have pretty dress." आणि मग जे पती असतात ते बायकोच्या
आनंदासाठी त्याने जे पैसे साचवलेले असतात की त्याला गन घ्यायची असते आणि समरचे जे पुढे येणार असतो उन्हाळ्यामध्ये त्या हंटिंग पार्टीजमध्ये त्यांना जायचं असतं शिकारीला. परंतु मग बायकोच्या सुखासाठी ते म्हणतात की चल मी तुला देऊन टाकू. लार्क्स लार्क्स हे आहेत इट्स बर्ड्स आहेत, सॉन्ग बर्ड्स. शूट करायला त्यांना जायचं असतं फ्रेंड्सबरोबर. परंतु ते पैसे जे आहेत आता पार्टीमध्ये जे ड्रेस घेणार आहेत त्यासाठी ते वापरणार आहेत. द डे ऑफ द बॉल अप्रोच्ड अँड मॅडम लुइझल सेन्स्ड सॅड, डिस्टर्ब, anxious. Nevertheless, her dress was nearly ready. Her husband said to her one evening, "What is the matter with you? You have acted strangely for 2 or 3 days." आणि मग आता तर ड्रेस पण छान आहे तरी पण पत्नी नाराज आहे. मग पती विचारतात, काय झालं, तू 2-3 दिवसापासून नाराज का आहे? अँड शी रिस्पॉन्डेड, आय एम व्हेरी वेक्स्ड नॉट टू हॅव अ ज्वेल, नथिंग टू adorn myself with. I shall have such a poverty-stricken look. I would prefer not to go this party. आणि मग सांगते की मला मला त्या पार्टीला, वेक्स्ड मीन्स वरीड, चिंता करणे, आणि मग मला पार्टीला जाण्यासाठी काही नाही आहे, ज्वेल्स नाही आहे. सो ही रिप्लाइड, यू कॅन वेअर सम नॅचरल फ्लॉवर्स इन द सीजन, द लुक व्हेरी चिक. आणि मग फॅशनेबल स्टाईल, चिक मीन्स फॅशनेबल स्टाईल, काहीतरी निसर्गाच्या स्वरूपाचं जे काय आहे, फुलं जे आहेत या सीझनमधले, तो त्या नॅचरल फ्लॉवर्स गळ्यामध्ये घाला असं पती सुचवतात. सो शी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड. नो, शी रिप्लाइड, देर इज नथिंग मोर ह्युमिलिएटिंग दॅन टू हॅव अ शॅबी एअर ऑन द मिडस्ट ऑफ रिच वुमेन. परंतु मी श्रीमंतांच्या पार्टीला जाणार आहे आणि तिथे मला थोडंसं अपमान झाल्यासारखं वाटेल असं ते सांगते. Then her husband cried out, "How stupid we are! Go and find your friend, Madame Forestier, and ask her to lend you her jewels." आणि मग म्हणतो, आपण किती मूर्ख आहोत. जा तुझ्या मित्राकडे, मैत्रिणीकडे, मॅडम फॉरेस्टेरी आहेत, त्यांच्याकडे जा आणि तू ज्वेल्स त्यांच्याकडून उसने घे. She uttered a cry of joy. "It's true," she said. "I had not thought of that." The next day, she took herself to her friend's house and related her story of distress. Madame Forestier went to her closet, took out large jewel case, brought it and opened it and said, "Choose, my dear." आणि मग ती मैत्रिणीकडे जाते, फॉरेस्टियरकडे. ते त्यांच्या कपाटातून ते बॉक्स काढतात, त्याच्यामध्ये ज्वेल्स ठेवलेले असतात आणि मग म्हणतात की याच्यामधून निवड, तुला कोणता पाहिजे तो. शी शॉ ॲट फर्स्ट सम ब्रेसलेट, देन अ कॉलर पर्ल्स, देन अ Venetian cross of gold and jewel of admirable workmanship. She tried the jewel before the glass, hesitated, but could neither decide to take them nor leave them. Then she asked, "Have you nothing more?" सो मग त्याला खूप वेगवेगळे ज्वेल्स त्याच्यामध्ये तिला दिसतात मैत्रिणीच्या, आणि त्याच्यातून ती निवडू शकत नाही कोणतं तर निवडायचं आहे. "वाय येस, लुक फॉर युअर सेल्फ. आय डू नॉट नो what will please you." Suddenly she discovered in a black satin box a superb necklace of diamond. Her hand trembled as she looked it out. She placed it about her throat against her dress and was ecstatic. Then she asked in a hesitating voice, full of anxiety, "Could you lend me this? Only this?" "Why, yes, certainly." आणि मग एक नेकलेस तिला आवडतो आणि मग ती विनंती करते का हा मला तू उसना देशील का. आणि मग शंका असते मनामध्ये, देईल की नाही, आणि परंतु त्या मैत्रीण जी असते ती त्यांना ते देऊन टाकते. सो शी फेल अपॉन द नेक ऑफ हर फ्रेंड, embarrassed her with the passion, then went away with her treasure. The day of ball arrived. Madame Loisel was a great success. She was the prettiest of all, elegant, gracious, smiling, and full of joy. All the men noticed her, asked her name, and wanted to be presented. आणि मग पार्टीला जातात. खूप सुंदर ती दिसते, इलेगंट दिसते, स्माईल असते, आनंद असतो, आणि मग सगळेजण तिला नोटीस करतात. तिचा प्रेझेन्स सगळ्यांना आवडतो, तिची उपस्थिती सगळ्यांना आवडते, तिचं ते नाव विचारतात. She danced with enthusiasm, intoxicated with the pleasure, thinking of nothing but all this admiration. The viceroy, the victory, are so complete and sweet to her. आणि मग खूप त्या पार्टीमध्ये ती डान्स करते आनंदाने, उत्साहाने, कारण तिची स्तुतीही लोक करतात. आणि मग तिला ते सगळं आनंद जो आहे त्याच्यामध्ये तिला थोडंसं जिंकल्यासारखं,
त्याच्यामध्ये होतं. सो शी वेंट होम टुवर्ड्स 4 o'clock in the morning. Her husband had been half asleep in one of the little salons since midnight with three other gentlemen whose wives were enjoying themselves very much. आणि मग ज्यावेळेस ती घरी जाते 4 वाजता सकाळी, त्यावेळेस तिचा पती जे असतात ते अर्धे झोपेमध्ये असतात. सलून मीन्स लिव्हिंग रूममध्ये सगळ्या रात्रीची झोपलेले असतात. त्याच्याबरोबर आणखीनही काही त्याचे मित्र सहकारी असतात. त्यांच्या ज्या पत्नी असतात त्यांनी ती पार्टी जी आहे ते एन्जॉय केलेली असते. सो ही थ्रीव अराउंड हर शोल्डर द मॉडेस्ट रॅप they had carried, whose poverty clashed with the elegance of the ball costume. She wished to hurry away in order to not to be noticed by other women who were wrapping themselves in rich furs. आणि मग जाते पटकन आणि तिचे जे ड्रेस असतो ती काढते आणि नंतर ते तिचे दागिने तिला पटकन काढायचे असतात, कारण कोणी पाहिल का ते ठेवते असं रॅप करून गुंडाळून. सो लोईज डिटेन हर. वॅट सेड ही, आय एम गोइंग टू कॉल अ कॅब. आणि मग जे लुईझिल असतात ते म्हणतात की वाट पहा, आपण थोडंसं मी कॅब बोलवतो घरी जाण्यासाठी, म्हणजे कार वगैरे बोलवतो. सो बट शी वुड नॉट लिसन अँड डिसेंडेड द स्टेप्स रॅपिडली. वेन दे वेअर इन द स्ट्रीट्स दे फाउंड नो कॅरेज. आणि मग नको म्हणतात आणि मग थोडे पायी चालतात, परंतु त्यांना कॅरेज गाडी घोडागाडी जी असते ती पण नसते. सो दे बिगॅन टू सीक फॉर वन, हेलिंग द कोचमॅन होम दे सॉ ॲट द डिस्टन्स. आणि नंतर थोड्याशा अंतरावर एक दिसतो घोडागाडी, नंतर त्याला थोड्या अंतरावर दिसतात. दे वॉक्ड अलॉंग टुवर्ड्स द रिव्हर, होपलेस अँड शिवरिंग. फायनली दे फाउंड वन of those old carriages that one see in Paris after nightfall. It looked them as far as their door, and they went wearily up to their apartment. It was all over for her, and on his part he remembered that he would have to be at the office by 10 o'clock. आणि मग सगळं झाल्यानंतर घरी जातात आणि मग अपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर तिच्या पतीला सकाळी 10 वाजता ऑफिसला जायचं असतं. शी रिमूव्ड द रॅप फ्रॉम हर शोल्डर बिफोर द ग्लास फॉर अ फायनल व्ह्यू ऑफ हर सेल्फ इन अ ग्लोरी. सडनली शी अटर्ड अ क्राय. हर नेकलेस वॉज नॉट अराउंड अ नेक. आणि म्हणून तिने जो गुंडाळलेला असतो तिच्या शोल्डरवरती जो काही रॅप्स ते ती काढून टाकते आणि आरशासमोर उभा राहते. आणि नंतर तिला लक्षात येतं, जोरात ओरडते की माझ्या गळ्याभोवती नेकलेस नाही आहे. कारण पार्टीला ज्यावेळेस असते, ज्यावेळेस तिथे लिव्हिंग रूममध्ये ती जाते आणि ती तिथे गेल्यानंतर तिच्या शोल्डरवरती ती रॅप करते, कारण कोणीतरी पाहिल म्हणून की. आणि आपली जी गरिबी आहे ती सगळ्यांना कळून येईल की कोणाकोणतरी उसणं गेलेलं आहे. आणि म्हणून तिने तो रॅप केलेला असतो, गुंडाळलेला असतो. परंतु ज्यावेळेस ती ड्रेस काढायला जाते, आरशासमोर उभी राहते, तर त्याच्यामध्ये तो नेकलेस हा नसतो. So this was the first part. We'll continue next of our session. Thank you very much for watching this video.